नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, त्याचबरोबर यामध्ये इतर ह्या योजनेचे सगळे लाभार्थी जे आहेत निराधार बांधव यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी चांगली बातमी राज्य शासनाने दिलेली आहे. आणि या अंतर्गत अंत्योदय रेशन कार्ड जे आहे या सगळ्या लाभार्थ्यांसाठी पाहू शकता 100% खात्रीपूर्वक मिळणार आहे. या अगोदर मी हे जे अंत्योदय रेशन कार्ड आहे हे मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी होता, आवश्यक होता. मात्र ही उत्पन्नाच्या दाखल्याची अट राज्य शासनाने रद्द केल्यामुळे 100% सगळ्या निराधार बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड जे आहे हे 100% सर्वांना मिळणार आहे. तर याबाबत संपूर्ण माहिती, विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, की कशा पद्धतीने नवीन लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात, कशा पद्धतीने अंत्योदय रेशन कार्ड हे मिळवलं जाऊ शकतं. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील लाखो गरीब, निराधार, दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक पात्र नागरिकांना अंत्योदय रेशन कार्ड जे आहे हे मिळत नसल्याची तक्रार येत आहे. पण आता शासनाच्या निर्णयामुळे अनेक लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा 17 जुलै 2013चा जर शासन निर्णय पाहिला तर यानुसार काही विशिष्ट गटांना अंत्योदय अन्न योजना अर्थात पिवळे रेशन कार्ड देण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आणि या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, वर 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, गंभीर किंवा दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेले नागरिक, एकटे राहणारे निराधार व्यक्ती आणि अत्यंत गरीब कुटुंबांना अंत्योदय रेशन कार्डसाठी पात्र मानण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचं साधन नाही, अशा व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे वंचित ठेवू नये, असंही शासनाने स्पष्ट केलं. अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांकडून हमीपत्र घेऊन त्यांचा अर्ज स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे फक्त हमीपत्र देऊन तुम्ही अर्ज जो आहे करू शकता, तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड मिळू शकतं. आता अनेक वेळा नागरिक तहसील कार्यालय किंवा रेशनिंग कार्यालयात जातात, तेव्हा त्यांना उत्पन्नाचा दाखला आणण्यास सांगितले जाते. काही ठिकाणी त्यांना अंत्योदय कार्डऐवजी प्राधान्य कुटुंबाचे किंवा केशरी रेशन कार्ड देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र शासन निर्णयानुसार काही विशेष श्रेणीतील नागरिकांना थेट अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचे निर्देश हे दिलेले आहेत. तर पाहूयात कोणकोणत्या नागरिकांचं या योजनेमध्ये समावेश आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सगळे लाभार्थी म्हणजे दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजाराने त्रस्त व्यक्ती, कुटुंबाचा आधार नसलेले एकटे राहणारे नागरिक, कुष्ठरोगातून बरे झालेले कुटुंबप्रमुख असलेले नागरिक, भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, त्यानंतरनं ग्रामीण भागातील पारंपरिक कारागीर म्हणजे कोण, तर कुंभार असतील, सांबार असतील, विणकर, सुतार आणि इतर हातमजुरी करणारे नागरिक आहेत. शहरी भागातील झोपडपट्टी रहिवासी, फेरीवाले, फळे विक्रेते, कचरा वेचणारे, असंघटित क्षेत्रातील कामगार, त्याचबरोबर माडिया, कोलाम, कातकरी यासारख्या आदिवासीतील जमातींची कुटुंब यांना सुद्धा हा लाभ मिळतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने या सर्व गटांना समाजातील सर्वात दुर्बल आणि गरीब घटक म्हणून ओळखले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा मिळावी आणि कोणालाही उपाशी राहावे लागू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि जर तुम्ही या कोणत्याही एका श्रेणीपैकी असाल, कोणत्याही श्रेणीत येत असाल, तर अर्ज करताना काही महत्त्वाचे कागदपत्र सोबत ठेवा. सर्वप्रथम हमीपत्र भरून ठेवा आणि या हमीपत्रामध्ये तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचं साधन नसल्याचं नमूद करू शकता. दुसरं म्हणजे 17 जुलै 2013चा जो शासन निर्णय आहे याची प्रत तुमच्या बरोबर ठेवा. कारण तुम्हाला विचारलंच, अधिकाऱ्याने विचारलं तर याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करताय, तर ती शासन निर्णय 17 जुलैचा 2013चा शासन निर्णय मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम
आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा शेअर करतो. तुम्ही चेक करू शकता. डाउनलोड करून प्रिंट काढली जाऊ शकते. तिसरं म्हणजे तुम्ही ज्या गटात मोडता त्यासंबंधी उपलब्ध कागदपत्र सोबत ठेवा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येतात, कोणता प्रवर्ग आहे, त्याचबरोबर तुमचं कोणता गट आहे, दिव्यांग नागरिक आहात, निराधारमध्ये आहात, कोणता प्रवर्ग कॅटेगरी येते त्यानुसार. जर कार्यालयातील अधिकारी उत्पन्नाचा दाखला जर मागत असतील तर शासन निर्णयाची प्रत ही जी आहे 17 जुलै 2013ची ही दाखवा आणि आपण शासनाने नमूद केलेल्या पात्र श्रेणीत येत असल्याचं त्यांना सांगा, पटवून द्या. तर या पद्धतीने काही नागरिकांनी संघटितपणे पाठपुरावा केल्यानंतरनं शासन निर्णय दाखवल्यानंतरनं अंत्योदय रेशन कार्ड हे त्यांना मंजूर झालेलं आहे. म्हणजे कुठे तर नाशिक जिल्ह्यातील काही उदाहरणांचं यामध्ये माहिती आहे. त्यामुळे अंत्योदय रेशन कार्ड हे केवळ रेशन कार्ड नसून गरीब निराधार कुटुंबांसाठी अन्न सुरक्षेची हमी आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी आपल्या हक्कासाठी अर्ज करावा आणि आवश्यक असल्यास शासन निर्णयाची प्रत दाखवून आपला हक्क मिळवावा. महत्त्वाची सूचना म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी ही केली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या तहसील कार्यालयात किंवा रेशनिंग कार्यालयात जाऊन एकदा खात्री करून घ्या. तुम्हाला शासन निर्णयाची पीडीएफ जी आहे ही आम्हाला डाउनलोड करण्यासाठी मी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲपला शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या जे निराधार बांधव आहेत, निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे या सगळ्या लाभार्थ्यांसाठी 100% अंत्योदय रेशन कार्ड जे आहे हे मिळणार आहे. फक्त तुम्हाला 17 जुलै 2017चा तो शासन निर्णय आहे. त्यानुसार तुम्हाला कारवाई करायची आहे. फक्त ते महत्त्वाचे जे कागदपत्र लागणार आहेत ते तुमच्याजवळ बरोबर असणं आवश्यक आहे. उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी हमीपत्र देऊन सुद्धा तुम्ही हा जो अंत्योदय रेशन कार्ड आहे हे मिळवू शकता. तर अशा पद्धतीने खूपच महत्त्वाची अशी अपडेट आहे. ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत अंत्योदय रेशन कार्ड या कारणामुळे उत्पन्नाच्या दाखल्यामुळे मिळालं नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचे जे शासन निर्णय आहे तो दाखवून या पद्धतीने पुन्हा एकदा अर्ज करून तुमचं अंत्योदय रेशन कार्ड हे मिळवलं जाऊ शकतं. तर निराधार